हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण युनिट टेस्ट 1 म्हणजेच घटक चाचणी क्रमांक 1 इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान सेमी इंग्लिशसाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो पेपर आहे त्याच्यातला पार्ट 1 चा एक सॅम्पल पेपर मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर पहिला जो क्वेश्चन आहे बघा, फिल इन द ब्लँक्स. The gravitational force of ... is about 1/6 of the value of the gravitational force of Earth. तर इथं आन्सर मून येणार आहे बघा. सेकंडचं, इन मॉडर्न पिरियडिक टेबल नॉन मेटल्स आर इन ... ब्लॉक. तर इथं पी ब्लॉक असं आन्सर येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट द केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट. रस्टचा केमिकल फॉर्म्युला आहे विचारला. तर Fe2O3 किंवा तुम्ही Fe2O3 डॉट म्हणजे इंटू H2O सुद्धा लिहू शकता. दोन्हीपैकी कुठलाही एक लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट बघा, राईट न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज. तर हा लॉ कसा आहे बघा, तर व्हेन एलिमेंट्स आर अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस द प्रॉपर्टीज ऑफ द 8th एलिमेंट आर अ रिपिटिशन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द फर्स्ट एलिमेंट. म्हणजे संगीतामध्ये जसा सारे गम पधनी झाल्यानंतर पुन्हा साज येतो, म्हणजे प्रत्येक 8वा स्वर हा पुन्हा पहिलाच येतो, त्या पद्धतीनं न्यूलँडचा ऑक्टेव्हचा हा नियम आहे. त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स आहे बघा, द सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड रिॲक्टंट्स. तर ह्याचं उत्तर ट्रू आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, सेकंड, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. गिव्ह सायंटिफिक रिझन्स. शास्त्रीय कारण द्यायचं आहे. पहिला क्वेश्चन आहे, इट इज रिकमेंडेड टू यूज एअरटाईट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल फॉर लाँग टाईम. म्हणजे तेल साठवणुकीसाठी एअरटाईट कंटेनर पाहिजे, तर त्याच्यामागचं कारण विचारलं आहे. तर ॲन्सर बघा, वेन ऑइल इज एक्सपोज टू एअर फॉर अ लाँग टाईम इट अंडरगोज एअर ऑक्सिडेशन अँड बिकम्स रॅन्सिड. म्हणजे ते तेल खराब होतं. सो इट इज रिकमेंडेड दॅट टू यूज एअरटाईट कंटेनर फॉर स्टोरिंग ऑइल फॉर लाँग टाईम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट डिफरन्स बिटवीन वेट अँड मास. तर वेट आणि मासमधला डिफरन्स बघा, मास आणि वेट. तर मास जे आहे इट इज द मेजर ऑफ द अमाऊंट ऑफ मॅटर इन अ बॉडी, आणि वेटची डेफिनेशन आहे इट इज द मेजर ऑफ द अमाऊंट ऑफ फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी. यानंतर सेकंड मुद्दा बघा, ह्याचं युनिट आहे ते ग्रॅम किलोग्रॅम आहे, आणि ही एक स्केलर क्वांटिटी आहे. इथं ह्याचं युनिट आहे न्यूटन, किंवा इथं मीटर पर सेकंड स्क्वेअर लिहिलं तरी चालेल. आणि इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, आणि ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे हे स्टेटमेंट तुम्ही इकडे लिहायचं, इट इज अ, आणि व्हेक्टरच्या ऐवजी स्केलर असा शब्द वापरायचा आहे. यानंतर तुम्हाला एक चार्ट दिलं आहे बघा, एलिमेंट दिलेत लिथियम, सोडियम, आणि इथं ब्लँक होतं तिथं पोटॅशियम म्हणजे के लिहिलेलं आहे मी. ॲटॉमिक मास बघा फक्त Naचा म्हणजे सोडियमचा 23 दिला होता, तर लिथियमचा 6.9 आणि के म्हणजे पोटॅशियमचा 39.1 दिलेला आहे. ह्याचं ॲव्हरेज, आता ॲव्हरेज कसं काढतो आपण, पहिल्याचं आणि तिसऱ्याची बेरीज करायची आणि त्याला 2 भागलं की 23 आला पाहिजे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, an object take 5 seconds to reach the ground from a height of 5 meter on a planet. What is the value of g on that planet? म्हणजे आपल्याला ग्रॅव्हिटेशनल जी जो आहे त्याची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा, सर्वप्रथम टी लिहून घेऊया. टी 5 सेकंद आहे. यस म्हणजे डिस्प्लेसमेंट जी आहे ती 5 मीटर आहे, आणि जी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर सूत्र बघा कसं आहे, यस इज इक्वल टू UT प्लस हाफ GT². मग आता यस म्हणजे डिस्प्लेसमेंट 5 होती ती 5 लिहिली. यू म्हणजे इनिशियल जे स्पीड वगैरे असेल ते 0 लिहिले आपण. त्यानंतर टी 5 दिलेला आहे कारण 5 सेकंदाचा वेळ आहे, अधिक अर्धा गुणिले जी गुणिले टीचा स्क्वेअरच्या ठिकाणी 5चा वर्ग म्हटलेला आहे. यानंतर उजव्या बाजूला बघा, 5 बरोबर 0 अधिक 1/2 जी इंटू 25, 5चा वर्ग 25 केला आहे. त्यानंतर 5/25 दिले, कारण गुणाकारातले जे 25 आहेत ते गुणाकारातले 25 इकडं भागाकारात आलेले आहेत, आणि इथं फक्त हाफ जी राहिलं आहे. आता हाफ जे आहे गुणाकारात जीच्या ते तिकडं गुणाकारात उलटून गुणाकारात पाठवले, 2/1 म्हणून गेलं तिकडं, म्हणजे जी राहिला 5/25 गुणिले 2/1, 5 दोन्ही 10 झाले, 10/25. ह्याला जर तुम्ही शॉर्ट केलं तर उत्तर 0.4
आता युनिट जे आहे ते मीटर पर सेकंद स्क्वेअर येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. ॲन एलिमेंट हॅज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 281. नाव आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे 281 असं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन एका मूलद्रव्याचं आहे. तर त्याच्यावर आधारित क्वेश्चनचे आन्सर्स द्या. पहिला आहे व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ दिस एलिमेंट. तर ॲटॉमिक नंबर कसा काढायचा, तर 2, 8 आणि 1 यांची बेरीज करायची 11 येते. म्हणजे ॲटॉमिक नंबर 11 म्हणजे Na म्हणजे तो सोडियम असला पाहिजे. व्हॉट इज द ग्रुप ऑफ दिस एलिमेंट. तो कोणत्या ग्रुपमध्ये येतो मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये, तर ग्रुप 1मध्ये येतो. आणि टू विच पिरियड डज दिस एलिमेंट बिलॉंग. आणि पिरियड कोणता येतो त्याचा, तर पिरियड क्रमांक 3. यानंतर पुढील बघा एक डायग्रॅम दिलेला आहे. ऑब्झर्व द डायग्रॅम अँड राईट 3 लॉज रिलेटेड विथ डायग्रॅम. तर इथं 1, 2 आणि 3 असे दिलेले आहेत तुम्हाला. तर हे केपलरचे लॉ आहेत. ते तिन्ही लॉ तुम्हाला मी इथं मेन्शन करून दाखवलेले आहेत. तर बघा द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे सनला सेंटर बघून जो केपलरचा फर्स्ट लॉ आहे तो आहे तसा इथं लिहिलेला आहे बघा. सेकंड लॉ जो आहे केपलरचा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. त्यानंतर थर्ड जो लॉ आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. हा केपलरचा तिसरा लॉ आहे. तर तो सुद्धा इथं तुम्हाला मेन्शन करायचा आहे. हे 3 लॉ तुम्हाला इथं दिलेले आहेत बघा. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे एक डायग्रॅम दिलेली आहे मॉडर्न पिरियडिक टेबलची. तर पिरियडिक टेबलमध्ये टोटल ब्लॉक किती असतात, तर त्यांनी एस ब्लॉक दिलेला आहे. आपण इथं पी ब्लॉक भरला आहे. डी ब्लॉक त्यांनी दिलेला आहे. एफ ब्लॉक आपण भरला आहे. त्यानंतर एस ब्लॉकमध्ये ग्रुप 1 आणि 2 येतं. पीमध्ये 13 ते 18, डीमध्ये 3 ते 12 आणि एफ ब्लॉकमध्ये तुम्हाला माहिती आहे की लॅन्थॅनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज येते. तर अशा प्रकारे हा आपला फर्स्ट जो क्वेश्चन आहे त्याच्यातला एकच लास्ट क्वेश्चन राहिलेला आहे पार्ट फर्स्टमधला. तर तो आहे रेडॉक्स रिॲक्शन. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल रेडॉक्स रिॲक्शन. तर रेडॉक्स रिॲक्शन काय आहे बघा. तर रेडॉक्स रिॲक्शन इज अ रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक प्लेस सायमल्टेनियसली. एकाच वेळेला दोन्ही पण रिॲक्शन होतात, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. एक्झाम्पल इन द रिॲक्शन ऑफ कॉपर ऑक्साईड. एक एक्झाम्पल दिले बघा. फॉर एक्झाम्पल कॉपर ऑक्साईडचं एक्झाम्पल घेऊया. अँड हायड्रोजन. तर कॉपर ऑक्साईड बघा CuO प्लस H2 म्हणजे हायड्रोजन जर मिक्स केला तर Cu प्लस H2 येतो. म्हणजे यातला ऑक्सिजन निघून गेलेला आहे Cuमधला. CuOमध्ये जो ऑक्सिजन होता तो निघून गेला आहे आणि तो ॲड झाला H2ला. म्हणजे इथं रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन फ्रॉम कॉपर ऑक्साईड टू फॉर्म कॉपर तयार होण्यासाठी रिमूव्हल झालेलं आहे. कशाचं, ऑक्सिजनचं. तर अशा प्रकारे आपला पेपर नंबर फर्स्ट म्हणजेच भाग 1 जो आहे तो पूर्ण झाला आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाग 2 सुद्धा देईन. थँक्यू. धन्यवाद.